बघा, तर आता बघा, नारायण आणि कोण आहे? नारायण लता आणि लता लता नारायण आणि लता. आता काय लता. म्हणताय? नारायण, नारायण कुणाचा मुलगा आहे? गोविंद. गौतमस्य, सॉरी गोविंदस्य आणि गौतम्या, गौतमी. गौतम्या हा च. च पुत्र है ना. गोविंदस्य आणि गौतम्या हा च पुत्र. पुत्र. गौतमी आहे ना, जसं पार्वती पार्वत्या, गौतमी गौतम्या, तर गोविंदस्य गौतम्या च पुत्र, म्हणजे नारायण हा गोविंद आणि गौतमीचा पुत्र आहे, बरोबर. हो. लता नरसिंह आणि गिरिजांबा, तर नरसिंहस्य आणि गिरिजांबा या च पुत्री, म्हणजे नरसिंह आणि गिरिजांबा ची पुत्री आहे, बरोबर आहे. तर आता च चा अर्थ काय आहे बरं इथे? च म्हणजे आणि, म्हणजे नारायण जो आहे तो गौतम आणि सॉरी काय, गोविंद आणि गौतमीचा पुत्र आहे. तर लता जी आहे ती नरसिंह आणि गिरिजांबाची पुत्री आहे, म्हणजे नरसिंह आणि गिरिजांबा यांची पुत्री आहे. आता च या अव्ययाचा उपयोग अँड, अँड इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आणि, हिंदीमध्ये और, नाही काय म्हणतो आपण, हा माँ और पापा, तो या अर्थी च चा उपयोग करतात, बरोबर आहे की नाही. तर मग आता पुढे बघा, आता काय म्हटलंय त्यांनी? केशव आणि सुषमा, नाही केशव आणि सुमा, ठीक आहे. तर लता जी आहे ती केशवस्य सुमायाः च माता, म्हणजे लता कुणाची आई आहे? केशव आणि सुमा, केशव मुलगा सुमा मुलगी, तर लता जी आहे ती केशव आणि सुमाची कोण आहे? आई आहे. तसंच केशव जो आहे तो गोविंद आणि गौतमीचा कोण आहे? पौत्र. पुत्रचा अर्थ मुलगा, पौत्रचा अर्थ नातू. तुम्ही लिहून घेऊ शकता, तिथेच पेन्सिलने लिहून ठेवा. तर जो कोण आहे, केशव जो आहे तो गोविंद आणि गौतमीचा कोण आहे? पौत्र आहे. आणि सुमा जी आहे ती पण गोविंद आणि गौतमीची पौत्री, म्हणजे नात आणि नातू. मग अर्थातच ज्याप्रमाणे गोविंद आणि गौतमीचा नातू आहे, त्याचप्रमाणे नरसिंह आणि गिरिजांबाचा सुद्धा तो नातू आहे. आणि सुमा नरसिंह आणि गिरिजांबाची नात आहे, बरोबर आहे ना. बरोबर. वडिलाचे आई वडील असू देत की आईचे आई वडील असू देत, बरोबर आहे. तर मुलांचे मुलं किंवा मुलींचे मुलं हे नातूच असतात, नात आणि नातू. तर असं इथे एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. म्हणजे चित्र बघून आपण वाक्य रचना तिथे पूर्ण केली आहे. आता इथे वाक्य दिलेले आहेत, कदाचित काय आहे, नुसते चित्र दिल्यावरही आपल्याला वाक्य करता यायला हवं, बरोबर. हा, आता मला सांगा, या वाक्यांमध्ये कुणाला काही अडचण आहे का? नाहीये. नाही. पुढे जाऊ. आता इथे काय म्हटलंय पुढे बघू, म्हणजे आपल्याला पुढे पुढे स्पष्ट होईल की हा कशासाठी दिलेला आहे. केशव नरसिंहस्य गिरिजांबा याच दोहित्र. हा, आता पहा, पौत्र आणि दोहित्र, त्यांनी काय म्हटलंय? जर वडिला, आता केशव आणि सुमा हे कोण आहे? दोघं कुणाचे मुलगा आणि मुलगी आहे? नारायण आणि लता. नारायण आणि लताचे मुलं कोण आहे? केशव आणि सुमा. परंतु ज्या वेळेला गोविंद आणि गौतमी हे कोण आहे? त्यांचे आजी आजोबा आहे, बरोबर आहे. हा, तर आजी आजोबा आहे तर तिथे पौत्र आणि पौत्री म्हटलं. परंतु जिथे नाना नानी आहे तिथे पौत्र आणि पौत्री नाही म्हटलं बरं का. तिथे काय म्हटलं बघा, केशव नरसिंहस्य गिरिजांबायाः च दोहित्रः. दोहित्रः म्हणजे काय म्हणते त्याला, नरसिंह आणि गिरिजांबा केशवचे नाना नानी आहे ना, त्यामुळे तिथे दोहित्र आलं. आणि सुमा नरसिंहस्य गिरिजांबा या दोहित्री. लक्षात ठेवायचंय, वडिलांकडे जर नात किंवा नातू म्हणायचं आहे तर पौत्र आणि पौत्री, आणि आईकडल्यांसाठी जर नात आणि नातू म्हणायचं तर दोहित्री दोहित्र. राहील पक्क लक्षात. पुढे पहा काय म्हटलंय. गोविंद केशवस्य सुमायाः च पितामह, हे कालच सांगितलं मी तुम्हाला, हो ना. आणि गौतमी केशवस्य सुमायाः च
मातामह. पितामही. मातामह. काय म्हटलं त्यांनी? पितामही. गोविंद पितामही. केशवस्य सुमायाच सुमा. पितामह आणि गौतमी केशवस्य सुमायाच पितामही. नरसिंह केशवस्य सुमायाच मातामह. गिरिजांबा केशवस्य सुमायाच मातामही. बरोबर. आणि नारायण जो आहे म्हणजे यांचे आई वडील केशव आणि सुमाचे आई वडील जे आहे वडील जे आहे नारायण. नारायण नरसिंहस्य आणि गिरिजांबा याच जामाता. जामाता म्हणजे दामाद, काय म्हणतो आपण जावई. लता गोविंदस्य गौतम्या च स्नुषा. ऍक्च्युली इथे आपण काय शिकतोय बरं, कोण सांगे? नातेसंबंध. नातेसंबंध. नातेसंबंध ना. त्यामुळे लता कोण आहे? गोविंदस्य गौतम्या च स्नुषा. स्नुषा म्हणजे पुत्रस्य पत्नी. बरोबर. सून. आणि गोविंद लताया श्वशुर. गोविंद गोविंद जे आहे ते लताचे श्वशुर म्हणजे कोण आहे? श्वशुर म्हणजे सासरे. हा. आणि नरसिंह नारायणस्य श्वशुर. बरोबर आहे. लताचे सासरे गोविंद आणि नारायणचे सासरे नरसिंह. कोण कोणाचे सासरे सांगा? गोविंद कोणाचे सासरे? गोविंद. गोविंद जे आहे ते लताचे सासरे आणि नरसिंह जे आहे ते नारायणचे सासरे. बरोबर. गौतमी जी आहे ती लताची सासू आहे. श्वश्रुः. श्वश्रुः. आणि गिरिजांबा जी आहे ती नारायणची सासू आहे. म्हणजे श्वशुरः म्हणजे सासरे, श्वश्रुः म्हणजे सासू. आलं लक्षात? आज आपण पहा सासूसाठी, सासऱ्यांसाठी, त्यानंतर जावयासाठी, मुलासाठी, मुलीसाठी, ठीक आहे, नात नातू सगळ्यांना काय म्हणतात, कुणाचं कोण आहे हे आपण शिकलो. हा खूप महत्वाचा काय म्हणता येईल त्याला बिंदू आहे. मला असं वाटतं हे तुम्ही एकदम पाठ करून ठेवा. तुम्हाला अनेकदा वाक्य बनवताना याची मदत होईल. ठीक आहे. श्वशुर जे आहे श्वशुर हे धेनु सारखं चालेल ना? श्वशुरुः धेनुः. हो. धेनु. बरोबर. अच्छा. म्हणजे दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी. हा 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 हा. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आणखी कुणाला काय विचारायचंय? जायचं पुढे. जाऊ शकता. आता बघा 26.2 मध्ये काय म्हणतात ते बघा. उमानाथ वित्तकोशे अधिकारी. उमानाथ जे आहे, आता येतानी वाक्याने पठतो म्हणजे ही वाक्य वाचा असं त्यांनी म्हटलंय. उमानाथ नावाचं कोणीतरी गृहस्थ आहे. कोण आहे आता मलाही माहिती नाही, आपण वाचूया. वित्तकोश अधिकारी. वित्तकोश म्हणजे बँक. बँकमध्ये कोण आहे? अधिकारी आहे. तस्य पिता त्यांचे जे वडील आहेत ते वीरभद्र. त्यांचे वडील कोण आहे? वीरभद्र. आणि आई कोण आहे? माता कोण आहे? माता इंदिरा. आईचं नाव आहे इंदिरा. आता उमानाथ शालिनीम परिणीतवान. आता उमानाथांनी काय केलं? शालिनीम परिणीतवान. शालिनी सोबत विवाह केला. परिणीतवान म्हणजे विवाह केला, झाली विवाहाची, विवाह झालेला आहे. शालिन्या पिता जगदीश. शालिनीचे वडील कोण आहे? जगदीश. आणि माता आहे पुष्पा. उमानाथस्य पुत्री सुधा आणि पुत्र आहे प्रभाकर. आता सेम तुम्ही स्वतःच्या घरी सुद्धा हेच म्हणजे नावं चेंज करायचे. आता जिथे उमानाथ आहे तिथे अरुण महोदय स्वतःचं नाव लावेल. बरोबर. असं तुम्ही तुमच्या घरचा एक ट्री डायग्राम तयार करायचं. ठीक आहे. आणि तिथे नावं वेगळी करायची आणि मग बघायचं कसं मॅच होतं. ठीक आहे. बघूया पुढे. आता आपल्याला रिक्त स्थान दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स. बघूयात कशी भरायची. तुम्ही सगळ्यांनी मिळून वाक्य पूर्ण करायचे. स्वरीप एक मिनिट. बघा उमानाथ वीरभद्रस्य. कोण आहे उमानाथ वीरभद्रचं? जामात. पुत्र. हा, अगदी बरोबर. उमानाथ वीरभद्रस्य पुत्र. ठीक आहे. उमानाथ प्रभाकरस्य कोण? पिता. सांगा. पिता. अगदी बरोबर. प्रभाकर कोण आहे वीरभद्रचं?
प्रभाकर तस्य पिता प्रभाकर पौत्रः पुत्र हं? पौत्र पौत्रः नातू नातू हा. तर आता पौत्र होईल की दोहित्र होईल ते विचार करून सांगा. हा पौत्रः पौत्र अगदी बरोबर, पौत्रच होणार हो ना. हो आता पुढे बघा, पितामह. कोण कोणाचं पितामह आहे ते? उमानाथः प्रभाकरस्य पितामह. बरोबर आहे का वाक्य की चुकलं? वीरभद्रः प्रभाकरस्य न वीरभद्र पितामह पितामह वीरभद्रस्य पितामह वीरभद्रः प्रभाकरस्य हं. प्रभाकरचे पितामह वीरभद्र आहेत. हं. आता बघा तुम्ही काय येणार आहे उत्तर. प्रभाकर वीरभद्रस्य कोण आहे? पौत्रच होईल ना पौत्रच होईल नाही, आता पितामह म्हणताय ना. आता पितामह पितामह कोण कोणाचा पितामह आहे ते? पितामह म्हणजे आता हा झाला आजोबा. उमानाथ झाला आजोबा आजोबा. उमानाथ झाला उमानाथ झाला असं येईल का मॅम? वीरभद्रः प्रभाकरस्य इंदिरायाः च पितामह. हा, पण आता आपल्याला इथे फक्त दोनच ब्लँक दिलेले आहे ना, त्यामुळे आजोबा आपल्याला दोनच वीरभद्र शब्द जोडायचे. आजोबा वीरभद्र आहे हा, आजोबा वीरभद्र आहे ना. आणि वीरभद्राचा मुलगा कोण आहे? वीरभद्र उमानाथ उमानाथ उमानाथ. बरोबर आहे. आणि उमानाथनी कोणासोबत लग्न केलं? शालिनी सोबत आहे ना. आणि उमानाथाच्या मुलगी आहे सुधा आणि मुलगा आहे प्रभाकर. बरोबर. आणि त्यांचे वडील आहे वीरभद्र. त्यामुळे आता वीरभद्र प्रभाकरस्य पितामह असं वाक्य आहे. बरोबर आहे. वीरभद्र प्रभाकरस्य पितामह. आता दोहित्र, त्यामुळे प्रभाकर जगदीशस्य दोहित्र. बरोबर आहे. हो कारण शालिनीचे आई वडील कोण आहे? जगदीश आणि आई पुष्पा. पुष्पा ठीक आहे. हो आणि पुष्पा प्रभाकरस्य मातामह. पितामह नाही, क्षम्यतां. पुष्पा जगदीशः कोणाचे पण? सुधा किंवा प्रभाकरचे कोण आहे? आजोबा. आजोबा बरोबर. हा, त्यामुळे जगदीशः सुधायाः. हा, जगदीशः सुधायाः मातामह किंवा प्रभाकरस्य मातामह. आणि दोहित्र म्हटलं की मुलासाठी दोहित्र आहे, मुलीकरिता दोहित्री आहे. त्यामुळे प्रभाकर जगदीशस्य दोहित्र. आलं वाक्य लक्षात? बरोबर आहे हा, आता हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथे तुम्ही काय करा, वरती जो एक चौकोन दिलाय की नाही, त्या चौकोन मध्ये तुम्ही तुमचे नावं टाका आणि मग वाक्य बनवा. कोण कोणाचं कोण. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण स्वतःच्या घरातल्या जे काय म्हणता येईल कॅरेक्टर म्हणा किंवा व्यक्ती आहे त्यांच्यासोबत जेव्हा नातेसंबंध आपण जुळून पाहतो त्या ते जास्ती पक्के होतात. जसं उदाहरणार्थ, स्वरितस्य माता संध्या है ना. संध्या या पुत्र स्वरित. हो की नाही. म्हणजे मी माझं सांगितलं, माझा मुलगा स्वरित आणि स्वरितची आई संध्या, मी. तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये नातेसंबंध करून पाहिजे. कोणाचं कोण, मग माझे आजोबा कोण, मग माझी आजी कोण, मग माझे नाना कोण, माझी नानी कोण, मग मी कुणाची दोहित्री आहे, मुलगा असेल तर मी कोणाचा दोहित्र आहे. असं करून तुम्ही तुमचे नातेसंबंध संस्कृतमध्ये वाक्य बनवायचे. जितकी जास्तीत जास्त बनवता येईल तितके. माझा मामा कोण, मम मातुलः प्रकाश है ना, मम मातुलानी. याप्रमाणे तुम्ही वाक्य बनवू शकता. चालेल. जी शक्य आहे ती बनवा, कारण ही त्याकरताच आलेली आहे. जोपर्यंत तुम्ही बनवून नाही बघणार तोपर्यंत. आता पहा, येथे याच्या पुढे पण अजून पहा किती सुंदर नातेसंबंध दिले. अन्ये केचन बंधुवाचकाः शब्दाः. मातुलः. मातुलः म्हणजे मातुः भ्राता, आईचा भाऊ मामा. मातुलानी मातुलस्य पत्नी म्हणजे मामी.
बरोबर. भागिनेय म्हणजे भगिन्या हा पुत्र, बहिणीच्या मुलाला म्हणायचं आहे भागिनेय, भागिनेय. आणि बहिणीची मुलगी आहे तर भागिनेयी, भागिनेयी बहिणीची मुलगी. आता माझ्या बहिणीची मुलगी आहे रागिणी, मम भागिनेयी रागिणी. ओके नाही, मम भागिन्याः नाम रागिणी. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. आता ननांदा, याच्यात काका ननांदा काकूचं नाव नाही, अं? काका काकूचं नाव नाहीये. आहे ना, आहे पुढे आहे. अच्छा. आपण पहिली लाईन घेतोय ना. हा. हम्म. आता ननांदा, ननांदा म्हणजे पत्युः भगिनी, म्हणजे हम्म. पत्युः भगिनी म्हणजे नवऱ्याची बहीण. ननांदा म्हणजे हम्म. ननंद. आणि पितृव्यय, पितृव्यय नाही पितृव्यः, पितृव्यः म्हणजे काका है ना. स्वरितस्य पितृव्यः अतुलः, स्वरितचे काका कोण आहे? अतुल. मग तसं तुम्ही तुमचे काका सांगा, तुमचे कोण आहे. हम्म. मग आता पितृभगिनी, पितृभगिनी आत्या. म्हणजे पितुः आत्या. भगिनी, वडिलांची बहीण हम्म. है ना, वडिलांची बहीण म्हणजे पितृभगिनी. आत्या झाली. हा, आत्या. आता शालह, शालह म्हणजे पत्न्या भ्राता, म्हणजे बायकोचा भाऊ, म्हणजे साळा ज्याला म्हणतात, त्याला विदर्भात म्हणतात शाळा. संस्कृत मध्ये शालह. आणि देवरला काय म्हणायचं? पत्यु भ्राता म्हणजे देवरह. देवर संस्कृत शब्दच आहे, त्याला देवरह. दीर. आहुत्तः म्हणजे भगिन्या हा पती, बहिणीचा नवरा म्हणजे जावाई ज्याला आपण म्हणतो. तसं जावाई म्हणजे जामाता, पण आपण काय म्हणतो कडे, जिजाजी म्हणा किंवा जावई. मेहुणा म्हणतो, मेहुणा. हा, त्याला औत्तः म्हणतात, औत्तः. ठीक आहे. तर ही नाही, सगळी, साडू, बोला. साडू हा, म्हणतात ना. साडू, साडू नाही, साडू म्हणजे इथे हा, शालह साडू वेगळं म्हटलंय आहे. ना, शाळा वेगळं म्हणजे आहे. शालह. हम्म. मोठ्या बहिणीचा वगैरे मिस्टरांना आपण काय म्हणतो? आमचे जावई आहेत, बहीण जावई है ना, बहीण जावई म्हणजे औत्तः. आलं लक्षात? हो. हो. औत्तः म्हणजे बहीण जावई, बहिणीचा नवरा. आणि जामाता म्हणजे डायरेक्ट जावई, म्हणजे जिथे आपले आई वडील म्हणतात की हा माझ्या मुलीचा नवरा आहे, नवरा आहे, माझे जावई आहे, तसं. आलं लक्षात? काही अडचण कुणाला? आता हे नातेसंबंध तुमचे तेव्हाच पक्के होईल जेव्हा तुम्ही तुमच्या घरात या नातेसंबंधाचे रिलेटेड वाक्य बनवाल. हा तुमच्यासाठी आज नवीन वर्षाचा काय आहे? अभ्यास. सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, नूतन वर्ष अभिनंदनम. तुम्हाला पण मॅम आणि सगळ्यांना. हा, सगळ्यांना. आणि ह्या नवीन वर्षाचा तुम्हाला पुढची खाऊ आहे परीक्षा केव्हा आहे की सांगून द्या. सगळ्यांनी. हा, काय म्हटलं अरुण महोदय? पुढची परीक्षा केव्हा होणार आहे तुम्ही आज सांगणार होता ना? नाही, मी विचारलंच नाही. हो का? ठीक. खरं सांगू, मला आठवणही नाही आणि हा. माझं कोणाला फोनही करणं झाला नाही. आज बरं, नवीन ठीक आहे. वर्षाच्या सणाची घाई, मी विसरून गेले. बरं, आता तुम्हाला आपला परत शुभेच्छा. वर्ग कधी होणार आहे? सोमवारी. आपला वर्ग असतो सोमवार ते गुरुवार, बरोबर? सोमवारी आपला वर्ग जुलैमध्ये असतो. होईल पुढची एक्झाम. जुलैमध्ये होईल, अच्छा, 6 महिन्यांनी असते. बरं बरं, ठीक जसं आहे. आता फेब्रुवारी चालू तर ती, पण तो पण आपला कोर्स कम्प्लीट होईल त्याच्यानंतरच, म्हणजे आपल्याला आपण तो काय म्हणतात ते, आपण तो चान्स घेऊ शकतो असं सरांनी सांगितलं. म्हणजे आपला कोर्स कम्प्लीट झाला की आपण एक्झाम करायची. बरं, ठीक आहे. तरी पण एखाद्या वेळ माझं बोलणं झालं ना की मी बोलेन हा, त्याच्याशी. म्हणजे आम्हाला जरा धीर वाटेल असा. चालेल. तुम्ही काही त्याचं अरुण काका 6 महिन्यांनी असते परीक्षा, 6 हो, महिन्यांनी बरोबर आहे. असते. हो. ठीक आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, जसं जमेल तसं. आणि हे पुस्तक एवढंच असतं का सिलेबस? ह्याच्यावरच असतो का पेपर? हा तर अभ्यास वर्ग आहे. तुमच्या पत्राचाराची कोणती परीक्षा आहे त्यानुसार तुमचा सिलेबस आणि पुस्तकं वेगळी आहे. तुम्हाला कुठली प्रवेश आहे. पुस्तकं आली आहे सांगा मला. मला प्रवेश. अभ्यास पुस्तक आलंय हा, आणखी? आणि पंचतंत्र कथा आलंय. अच्छा, आणि म्हणजे तुम्ही प्रवेश फक्त आहे. अभ्यास वर्गाचाच तुम्ही क्लास म्हणजे नाही, परीक्षा सुरू मी केला. प्रवेश परीक्षेचं आलंय की प्रवेश पुस्तक. आलेला आहे ना, हा, तर मग प्रवेश आलेला परीक्षा आलाय ना. आहे. खरं हा. म्हणजे कसं आहे, तुमची जी प्रवेश अजून काय काय परीक्षांचे नाव, प्रवेश आहे, कोविड, जी कुठल्या तुमच्या परीक्षा आहे. परिचय आहे, शिस्त हा, आहे, परिचय, प्रवेश, कोविड, या ज्या काही परीक्षा आहेत
शिक्षा, कोविड या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा चा क्लास हप्त्यातनं एकच दिवस असतो, बरोबर? बरोबर. हा, परंतु तर मग आपण- एका दिवसाच्या वर्गावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कधी कधी असं वाटतं की हे याची अजून प्रॅक्टिस पाहिजे. त्याकरिता हा अभ्यास वर्ग 5 दिवस आहे. म्हणजे अगदी सोमवार, बरोबर. मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस आपण अभ्यास वर्गामध्ये हेच सगळे बिंदू तुम्ही तुमच्या वर्गात पण शिकता. याचीच बरोबर. परत एकदा पुनरावृत्ती होते, प्रॅक्टिस होते, रिव्हिजन होते. आणि एक दिवस तुम्हाला पंचतंत्र कथा शुक्रवारी, म्हणजे आपला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असा अभ्यास वर्ग, तसा अभ्यास वर्गाचा क्लास हा 5 दिवस आहे, 5 days इन अ वीक. पण त्यामध्ये 4 दिवस आपण अभ्यास वर्ग घेतो आणि 1 दिवस पंचतंत्र कथा, हो ना? तर उद्या तुमचा पंचतंत्र कथा आहे. त्यामुळे तुम्हाला वर्गात याच वेळेवर याच लिंकवर जॉईन व्हायचं. ठीक आहे. तुम्हाला वर्गाच्या आधी लिंक मिळून जाईल, जशी आज मिळाली, हम्म. हो ना? फक्त पंचतंत्र कथा हा मी न घेता आपल्या रंजना भगिनी घेतात, हो ना? ते लक्षात नाही कोण आहे ते. ठीक आहे, ठीक आहे ना, जे काय असतो. आता बघा, रुचिवाचक हा शब्द आता खूपच छान आहे. आज आपल्या सणाचा दिवस आणि आज बघा आपल्याला रुचिवाचक शब्द आलेले आहेत. आता रुची म्हणजे काय बरं? आवड, हो ना? टेस्ट. जसं उदाहरण घेऊ आपण, लवणम. लवण म्हणजे काय? सॉल्ट. ओके, लवणस्य रुची. लवणस्य रुची कोणाला माहितीये? आपण षडरस. षडरस कोणाला माहितीये? कोण सांगेल षडरस? पुष्कळ आहेत ना. खारट, तिखट, षडरस म्हणजे 6 रस. आपण म्हणतो ना, आपलं जेवण कसं असायला पाहिजे? षडरसयुक्त जेवण असलं पाहिजे. म्हणजे मला नुसतं माहिती. जर मी हा सांगा ना, कोण सांगताय? मधुर, आम्ल, लवण, तिक्त, हं. कटू, कशा. अगदी सुंदर. याच्याशी संबंधित श्लोक पण आहे. मला आता सध्या आठवत नाही, तो मला पाठ होता बरेच काळपर्यंत. आता आज नेमका आठवत नाहीये. मला आठवला की सांगेल मी. तर सांगायचं हे आहे की जेवताना आपल्या जेवणामध्ये 6 रस असावेत, जेणेकरून आपलं जे आपल्याला सगळ्या प्रकारचं पोषण मिळेल शरीराला, आपलं पाचन चांगलं राहील, आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. परंतु असं होत नाही. आपल्या रोजच्या जेवणामध्ये 6 रस असतीलच असं जरूर नाही. ठीक आहे, 2, 3, 4 रस असतात. त्यातला पहिला इथे काय सांगितलंय? लवणम. लवणम म्हणजे लवणस्य रुची ही लवणम. म्हणजे मीठ खाणं. मिठाची टेस्ट कशी आहे? खारट. खारट. जंबीरह. जंबीर म्हणजे लिंबू. जंबीरस्य रुची ही कशी आहे? आम्लम. आंबट आहे ना? लिंबू रोज जेवणात असायला हवं. चाकलेह. चाकलेह म्हणजे चॉकलेट. आता त्याने उदाहरणासाठी चॉकलेट दिलं. तिथे गोड तुम्ही काहीही घेऊ शकता. शर्करा आपण घेऊ शकता, साखर घेऊ शकता, पायसम घेऊ शकता, काही पण. चाकलेह. चाकलेहस्य रुची ही मधुर. मरीचिका. मरीचिका म्हणजे काय? मिरची. आता मिरची म्हटलं, मरीचिका याहा रुची ही कटू. संस्कृत मध्ये हा एक विरोधाभास आहे. विरोधाभास नाही म्हणता ना, जे आहे ते सत्य आहे की मिरचीची चव कशी आहे? तिखट आहे. तिखट असते ना, पण त्याला तिखटला इथे काय म्हटलंय? कटू. कटू याचा अर्थ तिखट. आणि कारवेल. कारवेल म्हणजे कारलं. कारल्याला कटू नाही म्हटलंय, कारल्याला म्हटलंय तिक्त. तिक्तचा अर्थ आहे कडू आणि कटूचा अर्थ आहे तिखट. लक्षात ठेवाला. कटुहू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू. कारवेलम. कारवेलस्य रुची तिक्त. आणि आमलकम. आमलकस्य रुची ही कषाय. आवळ्याची रुची कशी आहे? रुची कशी आहे म्हणजे स्वाद कसा आहे? तुरट है ना? म्हणजे तुरट, खारट, आंबट, गोड, कडू आणि तिखट असे 6 रस आलेले आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी वाक्य सांगायचं. जसं पहिला वाक्य मी सांगते, शर्करा याहा रुची ही मधुरम अस्ति. सांगा, कोण वाक्य सांगेल? सगळ्यांनी वाक्य सांगायचे आपल्या मनाने. गुडस्य रुचिः मधुरा अस्ति. मधुरम अस्ति. मधुरः अस्ति. हा, पुढे. कैरीला काय म्हणायचं मॅम? आम्रम. आम्र. आम्रम. आम्रफलस्य रुची आम्लः. आम्रम. आम्रस तरुण म्हणजे आम्ल. आम्ल आमरस. है ना? आमरस. द्राक्षाफलम. आम्ल. द्राक्षाफलम जानन्ति वा? द्राक्षाफलम. द्राक्षाफलस्य रुची ही आम्लः. आम्लम द्राक्षाफलम. स्टोरी आहे ना, आम्लम द्राक्षाफलम.
खट्टे द्राक्षा आंबट फलस्य बोलायला. रुचिः आम्ल. हम्म. आणखी अजून कडू काय असतं बरं? कडू. कडू कारलं. आणखी कडू? एखाद्याला काकडी कडू असते. हा, मग कर्कटी. कर्कटी म्हणजे काकडी. काकडी, हा, कर्कटी. कर्कट्याः रुचिः. कर्कट्याः रुचिः तिक्तः. तिखट. है ना? कुचला रुचिः तिक्तः. हा. कुपिलू कुपिलू असं. आणखी कुपिलू म्हणजे कुचला. शाकम. एखाद्या वेळेला भाजी होते, आई घरी भाजी बनवते आणि आपल्याला खूप तिखट वाटते. शाकस्य रुची. अद्य भोजने शाकम कथमासीत्. अद्य भोजने शाकम कटुम आसीत्. कटु आसीत्. शाकम कटुम. अद्य पायसम मधुरम आसीत्. अद्य पायसम मधुरम. आता इकडे लक्ष द्या. पायसम आहे तर मधुरम झालं. चॉकलेह आहे तर मधुरह झालं. ठीक आहे. कुठे कुठे काही काही वेळा बदल होतो, तर थोडासा लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी नाही होत. ताक आंबट आहे. तक्रस्य रुचिः हा, आम्लः. तक्रस्य रुचिः आम्लम. हा. बरोबर. दधी. दधी असते खलु. दधी. दधी. दही. दही. दध्याः. दध्याः रुचिः आम्लम. आम्ल. आम्ल. आलं लक्षात? वाक्यामध्ये उपयोग करता येईल. समजा ठेवायला बसलाय. आज भात सगळा खारटच वाटतोय, मग काय म्हणू? अद्य ओदनम. आज श्रीखंड होतं. अच्छा, आज आमच्याकडे पण श्रीखंड. हरिओम. अद्य पूर्णपोलिका अस्ति. पूर्णपोलिका. पूर्णपोलिकायाः रुचिः मधुरा. है ना? याप्रमाणे तुम्ही वाक्य तयार करू शकता आणि अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. बरोबर. पोलिका मधला लीर रस्व आहे का? पोलिका नाही, रस. हो, रस्व आहे. आता पहा, इथे पहा, आपण तर आधीच वाक्य घेतली. पहा इथे वाक्य. आता हे मी एकही सांगणार नाही, तुम्ही सांगा. चला पटापट. गुडस्य रुचिः कटुः. न गुडस्य रुची. आता त्यांनी काढलं गुडस्य रुचिः कटुः. आता हे चूक आहे की बरोबर आहे? चूक आहे. म्हणून मग त्यांनीच उदाहरण दिलंय. न गुडस्य रुचिः मधुरः. आता सांगा, मरीचिकायाः रुचिः मधुरः. न काय आहे? मरीचिकाया रुचिः कटु. सुंदरम कटु. आता आम्रफलस्य. आम्रफलस्य रुचिः तिक्तः. न आम्रफलस्य रुचिः मधुरा. कषाय. मधुरा. आम्रफल. ठेवतात. आता अवलेह. अवलेह म्हणजे लोणचं. आता सांगा. अवलेहस्य रुचिः मधुरा. अवलेहस्य रुचिः लवण. खारट. खारट असतं, पण तसं लोणचं कसं असतं? आंबट. आंबट. लोणचं आंबटच असेल ना. अवलेहस्य रुचिः आम्लम. है ना? आता तित्रिण्यः. मला हा शब्दच नव्हता आठवत केव्हाचा. तित्रिण्यः म्हणजे काय माहितीये का? तित्रिण्यःचा अर्थ आहे चिंच. त्रितिण्याः रुचिः कटुः. चूक आहे की बरोबर आहे? मग तिन्याः रुचिः कषायः. आम्ल म्हणा, कषायः म्हणा. तुरट, खारट, आंबट अशी ती असेल. बरोबर. मग आता तुम्ही याप्रमाणे तुम्ही वाक्य बनवू शकता. पण सोपं आहे. पुढे सोपं आहे. जायचं पुढे. कुणाला काही अडचण? आता एक संभाषण दिलेलं आहे बघा. त्या संभाषणामध्ये सगळे रस आले. कोण वाचेल? वाचा.
कोण वाचणार आहे वाचा. पुत्र काय म्हणतो? अंब. पुत्रः अम्ब किम् अद्य क्वथितं बहुकटु अस्ति. काय म्हटले त्यांनी मुलांनी? आई काय आज क्वथितमचा अर्थ आहे वरण. नाही, क्वथितम म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? सांबर म्हणा हवं तर. सांबार सांबार. इडली सांबार असतो ना, तो सांबार. हा, क्वथितम. फोडणीचं वरण है ना. फोडणी. हा. किम अद्य क्वथितम बहुकटू असती. काय आज सांबर खूप तिखट आहे. माता म्हणते तरी क्वथितम मा स्वीकरोतु. आईने काय म्हटलं? ठीक आहे तरी मग क्वथितम नको घेऊ. तक्रम परिवेशयामी. मी तुला ताक वाढते. परिवेशयामी म्हणजे वाढते. पुढचं वाक्य कोण सांगेल सांगा? तरी मीच सांगितलं सवयीप्रमाणे. हा. तक्रम तक्रम. बहु अम्लं अस्ति बहु अम्ब. आम्लं अस्ति आंबा. म्हणजे काय? माता ताक खूप आंबट आहे. तु केवलं तसं नाही. वाचायचं कसं? वाचायचं कसं? तो संवाद आहे की नाही, मग तसंच वाचायचं. कसं वाचायचं? तक्रम बहु आम्लमस्ति अंब. बरोबर. अगं आई ते खूप आंबट आहे. जसं संवादात जसं लिहिलंय तशा भावाने वाचायचं. बरोबर. तोच भाव त्याच्यात आला पाहिजे. पुढे वाचा. कोण वाचेल? माता भवान तु केवलम मधुरम इच्छति एतत् हा. मोदकं खादतु बहु मधुरम अस्ति. चला, काय म्हटलंय सांगा अर्थ? तुला फक्त गोडच आवडतं, गोडच पाहिजे असतं. गोडच आवडतं. हा. मोदक एतत् मोदकं हे खादतु. मोदक खा, हे मोदक खातो. हे मोदक खा. खा. ते गोड आहेत. खूप गोड आहे, खूप गोड आहे. ठीक. मधुर, बहु मधुरम असते. हो, खूप गोड आहे. पुढे पुत्र काय म्हणतो? सत्यम आंब. सत्यम आंब एतत् खरं आहे. मधुरम अस्ति. आई खरं आहे. खरंच आहे. हे एतत् मधुरम गोड अस्ति. आहे. मग माता काय म्हणते बघा? माता कारवेल्लस्य व्यञ्जनम् अस्ति किंचित परिवेशयामि वा. आई काय म्हणते? कारवेलस्य व्यंजनम अस्ति हा किंचित परिवेशयामि वा. म्हणजे काय? कारल्याची चटणी किंवा भाजी. कारल्याची चटणी किंवा भाजी आहे. हा. आणि तुला वाढू का? थोडीशी वाढू का? मुलगा काय म्हणतो? मास्तू अंब. नको नको. कारवेल्लं तिक्त भवति. अहं तिक्तं न इच्छामि किंचित लवणं परिवेशयतु. हा. तो काय म्हणतो? मास्तू. मास्तूचा अर्थ लिहा. मास्तू म्हणजे नको. आपण मास्तूचे खूप सारे वाक्य घेतलंय. मास्तूवर गाणं शिकलोय है ना. हॅलो हाय मास्तू हरिओम वदतू. आठवते का? हो आठवतो. तर मास्तूचा अर्थ आहे नको. मास्तू अंब नको आई. कारवेलम तिक्तम भवती. कारलं जे आहे ना ते कसं आहे? खूपच कडू आहे. अहम तिक्तम न इच्छामि. मला तिखट नको आहे. तिखट मी नाही इच्छित. किंचित लवणम परिवेशयतु. थोडंसं मीठ वाढ. बरोबर. मग माता काय म्हणते बघा? स्वीकरोतु. स्वीकरोतु म्हणजे? स्वीकरोतु म्हणजे घे. हा नाही घे. ठीक आहे घे. मी तुला वाढते घे. आमलकस्य अवलेहम किंचित परिवेशयामि वा. आता आमलकस्य म्हणजे काय? आमलकस्य म्हणजे आवळ्याचं लोणचं. आवळ्याचं लोणचं थोडस वाढू का? हो ना. मग पुत्र काय म्हणाला? परिवेशन. ठीक आहे. असतूचा अर्थ लिहा. असतू म्हणजे ठीक आहे. ठीक आहे. परिवेश तू वाढ. अंब. पुढे काय? वाचा. कोण वाचेल? आमलकस्य रुचिः कषायः अस्ति. काय म्हटलं त्यांनी? आवळ्याची चव. आवळ्याचे लोणचं तुरट आहे. पहिले त्यांनी काय म्हटलं? अस्तु परिवेश तू. ठीक आहे आई वाढ. पण आई आवळ्याची चव तुरट आहे. मग आईने काय म्हटलं? तरी जंबीरस्य अवलेह स्वीकरोतु. म्हणजे काय? तर्हि जंबीरस्य
मॅम लिंबू. लिंबू. कषायाचा अर्थ लिंबूचं लोणचं. तुरट. तुरट. रट. हे तू घेत ना. हम्म? आवळा तुरट. जंबीर म्हणजे लिंबू. लिंबू. तरी जंबीर असते भले स्वीकारतो. आई म्हणते ठीक आहे, तुला आवळा तुरट वाटतोय तर मग असं कर, तू लिंबाचं लोणचं घे. मग पुत्र काय म्हणतं, स तू आमलं मस्ती आंब, ते तर आंबट आहे ग आई. मग माता म्हणते भवान तू मधुरम एकमेव इच्छती. मग आईला माहितीच आहे मुलाचे लाड काय आहे ते. आई म्हणते तुला तर फक्त गोडच हवाय, तुला तर फक्त गोडच पाहिजे असतं. परंतु शरीरस्य वर्धनार्थम सर्वविधाः रुचयः अपि आवश्यकाः एव. तिने म्हटलं परंतु शरीर संवर्धनाकरता, शरीर वर्धनाकरता, शरीर वाढी करता सगळ्या प्रकारची रुची, सगळ्या प्रकारची टेस्ट शरीराला आवश्यक आहे. कारण प्रत्येक चवीचं जर तुम्ही जेवण जेवला तरच तुमचं शरीर हे मजबूत आणि काय होईल, ताकदवर होईल. आणि तुम्हाला प्रत्येक प्रकारचे न्यूट्रियन्स तुमच्या शरीराला मिळेल. कारण अनेक जण मी असे बघितले की लोणचं खातच नाही, पापड खातच नाही, तळलेलं खातच नाही, किंवा गोड खातच नाही, किंवा आंबट नकोच असतं. मग त्यांना जे ते बिलकुलच सातत्याने खात नाही त्या गोष्टीची डेफिशियन्सी होते, बरोबर. आणि म्हणून जेवणामध्ये प्रत्येक चव ही असायला हवी. अगदी रोज जरी नाही पण आठवड्यातनं 2दा-3दा तरी सगळ्या चवींचा समावेश व्हायला हवा, असं डॉक्टर सांगतात. बरोबर. एक विचारू का? एक विचारू. विचार विचार. तो स आणि तू याचं म्हणजे एक्झॅक्टली कसं काय आलंय? स तू आमलं म्हणजे स आणि हा. तू कुठून आलंय? सांगते पुत्र काय म्हणतो, स तू हम्म. आम्ल अस्ति अंब. स म्हणजे काय, जंबीरस्य अवलेह. अवलेह त्याच्यासाठी काय म्हटलंय, स है ना, हो. सह अवलेह पुल्लिंग शब्द आहे. सह अवलेह तू आम्ल अस्ति असं त्याला म्हणायचं. म्हणून त्यांनी काय म्हटलं तुमचा अर्थ ते काय झाला इथे? अ? तुमचा अर्थ काय परंतु. झाला? तुमचा अर्थ काय झाला? तू म्हणजे परंतु. परंतु हा? परंतु ते आवळ्यात ते काय म्हणते त्याला, ते निंबाचं परंतु ते लोणचं तर, ते आंबट आहे. निंबाचं लोणचं तर आंबट आहे ग असं. आंबट आहे. हा, ठीक आहे, समजलं. आणि सत्व आम्ल मस्ती आंब, परंतु ते तर आंबट आहे ग असं. ठीक आहे. ठीक आहे, पुढे हो. समजलं सगळ्यांना, कोणाला काही अडचण आहे? पतित कथम अस्ति? भवान तू मधुरम एकमेव इच्छति परंतु शरीरस्य वर्धनार्थम सर्वविधः रुचया अपि आवश्यका एव. तू तर फक्त गोड पदार्थाचीच इच्छा करतोय, एका गोडाचीच इच्छा करतोय. परंतु शरीराच्या वाढीकरता सर्व प्रकारच्या चवीची आवश्यकता असते. असतेच. एव म्हणजेच असतेच. नुसतं 1-2 चवी खाऊन नाही चालणार, आपल्याला प्रत्येक प्रकारची टेस्ट, शरीराला षड्रसाची आवश्यकता, हो ना, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. ठीक आहे. मला असं वाटतं आपण इथे थांबावं, कारण पुढे आता काय आहे, नाही ठीक आहे, पुढलं घेऊ शकतो आपण. एवढा 27.3 घेऊ शकतो, कारण ते पण रुचीच आहे. हा, क्वथितम कथम अस्ति. कोण सांगेल, प्रश्नांची उत्तरं द्या. आत्ताच आपण बघितलं क्वथितम कथम अस्ति, या संवादावरूनच कदाचित प्रश्न विचारला. क्वथितम कथम अस्ति. हा, मग उत्तर लिहा. उत्तर काय लिहिणार, क्वथितम कटुः अस्ति. हे तुमचं उत्तर आहे, तुम्ही लिहा. क्वथितम कथम अस्ति, क्वथितम कटुः अस्ति. दुसरा प्रश्न कोण वाचेल आणि कोण उत्तर सांगेल? तक्रम अम्लम अस्ति. तक्रम कथम अस्ति, ताक कसं आहे, तक्रम आम्लम अस्ति. सुंदर. आता किम तिक्तम भवती, काय कडू आहे, कारवेल्लम तिक्तम भवति. कारवेलम तिक्तम भवति. पुढे आमलकस्य रुचिः का, कोण सांगेल? आमलकस्य रुचिः कषायः. पुढे भवान किम इच्छति. अहम मधुरम इच्छति. अहम इच्छति नाही, अहम आला ते काय, अहम मधुरम इच्छामि. श्रीखंडाला काय म्हणतात? श्रीखंडाला
मला आठवत नाही गणेश श्रीखंडाला काय म्हणतात. अहम श्रीखंडम इच्छति. अच्छा, अहम श्रीखंडम इच्छामी. इच्छामी, इच्छामी. पुढे गुडस्य रुची का? हा. रुची आहे मधुरा, गुणस्य रुची मधुरा. 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 मधुर, ठीक आहे. मधुर, ठीक आहे. आज आपण रुची बघितली, त्यानंतर नातेसंबंध बघितले. मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी आज आपण बघितल्या, विशेष घाई न करता. त्यामुळे आजचा अभ्यास खूप सारा आहे. तुम्ही आज जे काही शिकवलं त्याला एकदा परत बघा आणि नातेसंबंधाची पण प्रॅक्टिस करा. आणि जी रुची सांगितली तर तो सोपं होतं, अगदीच सोपं होतं. हा. ठीक आहे. शांती मंत्र म्हणूया आणि वर्गाला विराम देऊया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. नमो नमः. शुभरात्री. शुभरात्री. नमो नमः. शुभरात्री. मानतात आहे.